आज आपण शाळेच्या डब्यासाठी दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. तर अनेकदा दुधी भोपळा खाल्ला जात नाही, पण जर मुगाची डाळ घालून अशी चटपटीत भाजी बनवली ना, सगळे डबा चाटून पुसून घे. त्यासाठी काय करायचं आहे, इथे एक दुधी घेतलेला आहे. दुधी शक्यतो कवळा घ्यायचा आहे, वरची जी साल असते ती काढून घ्यायची आणि दुधी आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो जितका बारीक चिरता येईल तेवढा चिरून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ मी इथे भिजून घेतलेली. आता पुढची प्रोसेस मी बनवता मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कढईमध्ये 2-3 पळ्या तेल घालून घेतलेले, जिरी मोहरी घालून घ्या. मग कांदा आणि कढीपत्ता तेलामध्ये चांगला परतून घ्या. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परता. नंतरनं त्यामध्ये टोमॅटो घाला. टोमॅटोसुद्धा तेलामध्ये परतून घ्या. मसाल्यांमध्ये मी इथे काय घातले आहे, हळद हिंग घातला आहे, लाल तिखट घातलं आहे, कांदा लसूण मसाला, गरम मसाला मी इथे घातलेला आहे, धने पावडर घातलेले, खडा मसाला जो आपला घरगुती मसाला असतो तो घातलेला आहे आणि 1 चमचा पावभाजीचा मसाला आवर्जून यामध्ये घालायचा. अप्रतिम चव लागते. नंतर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मुगाची डाळ जी भिजून घेतली ती घालायची. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता छान शिजला गेलेला आहे. कलर बघू शकता किती छान आलेला आहे. आता आपल्याला इथे घालायचे दुधी भोपळ्याची फोडी जी आपण काप करून घेतलेले चिरून तो इथे घातलेला आहे. नंतर कोथिंबीर घालून घ्या. परत थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अगदी थोडंसं घालायचं आहे कारण दुधीला पाणी सुटतं हे लक्षात घ्या, किंवा नाही घातलं तरी चालेल. पण मी इथे मुगाची डाळ घातलेली आहे त्यामुळे जास्त भाजी कोरडी व्हायला नको म्हणून अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. भाजी व्यवस्थित हलवून घ्या आणि झाकण ठेवून 10 मिनटं भाजी शिजवून घ्या. दुधी शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 10 मिनटापेक्षा जास्त वेळ तुम्ही नाही शिजवली तरी चालेल. तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी दुधी शिजला गेलेला आहे. भाजीला कलर तुम्ही इथे बघू शकताय छान आलेला आहे, मस्त आलेला आहे आणि दुधी शिजला गेलेला. आता यापेक्षा जास्त मी सुक्की करणार नाही आहे, पण तुम्हाला जर यापेक्षा अजून थोडीशी ती सुक्की पाहिजे नसेल तर अजून थोडंसं पाणी तुम्ही इथे आटवून घेऊ शकता. नाहीतर भाजी अशी जरासा ओलसरच ठेवा चपातीबरोबर, कारण मूग घातलेले मुगाची डाळ त्यामुळे पाणी जरासा गार झाली भाजी की सोकून घेतलं जातं, मग भाजी खूप कोरडी होते. अशा वेळेस आपल्याला ही भाजी अशी जरासा ओलसर ठेवायची.